वेलकम. सॉरी मी एंट्रीज घ्यायला विसरलो. नाही मी एंट्री घेतो कारण आपण कशी एंट्री घ्यायची आपण ठरवायला हवं ना. तर माझी एंट्री वेलकम वेलकम या पद्धतीला शेतात यांना मी याला पत्कर देणार यस का तुम्ही चित्रता all the way चित्रता चित्रपट याच करता बात करा या उरी बात जो people are going paying who much shoot करा या all the people and यात करता बळा या बळा अंतर करते या वाटतेला याला वाचा याच चले याला ओस देवा एवढा किवळा याच चला येना याच मध्ये कचला येना आ हाजू कचला या उर गेले किती रान येना तुला येना या मध्ये गिचले लागल्या येना येना ओढले येना बळा all children chala you know what to do all the people into the jubantara ya I should see it ira we are originally ya more than ever I did it ya go to what's it ya ira gisila ya ira all you will see that what to do yo get out yo the chia so yes she party more is the largest यारे और सिपत के चिला ये ना यूथ निकला या उन्होंने ये और आई ओल्ड ओ माय यो माय जिदे या उजे यार के लिए जा ये ना वो लिखते जा ये वो चिल्ले आप कितना ने ना सुन बात या आर व्हाट ये चिला ये ना ओ ये चिला you know what you do you like a lot who's yeah we are you know boy yes you know teacher you know all I did school teacher you know me you know when we are not good teacher like that would beep or teacher all I is like a आपल्या घरातील सगळे आरसे ठीक आहेत ना नाही म्हणजे आरसे स्वच्छ असायला हवे तो नाहीतर आपण स्वच्छ असून सुद्धा मळक्या आरशात मळके दिसणार इथं पेन गेस्ट राहायचा माझा मी आलो मला विचारलं जरा बाथरूम मध्ये आरशातून बघता का प्लीज आता आरशात कोण काय दिसणार आहे भूतबीत दिसणार आहे नाही जरा पहा ना प्लीज काय दिसलं आरशात काय दिसणार आहे माझं प्रतिबिंब तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसलं अहो काय तुमचं दिसणार आहे का काय तरी एक नाही खरंच तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसलं तुम्हाला काय दिसलं
आरशात प्रतिबिंब पडत नव्हतं. मी म्हटलं आता पेपरात बातमी द्यायला हवी. फोटो आहे ना, म्हणे मला कसली प्रसिद्धी नव्हती. आता तसली नसते, प्रसिद्धी म्हणजे प्रसिद्धी ना. नाहीतर या मुंबईत कोण कुणाला ओळखतो? ओळखतो का कोणी कुणाला? सांगा ना, ओळखतो? मला तरी कोणी ओळखतं का? आता मग चांगला योग आलाय. मग 3 वर्ष झालं इथं राहतोय, पण मला त्याचं नाव सुद्धा माहिती नाही. सगळे ठोकळे म्हणतात म्हणून मी तेच म्हणतो. लक्षात ठेवायला सोपं आहे ना, नाहीतर नाव कोण लक्षात ठेवेल? काय विचित्र नाव असतं त्याची. ठोकळे बरंच. तर मुद्दा काय, पेपरात बातमी दिल्याबरोबर लोक ओळखायला लागतात. खिडक्या, दारात, घरांच्या गच्च्यांवरती, रस्त्याच्या दुतर्फा, झाडांच्या फांद्यांवर लोक गर्दी करतील बघायला. बस लोकल मध्ये जागा करून देतील. टॅक्सीवाले फसवणार नाही. आणि सरकारी कचेऱ्यातील कारकूंना स्वतःहून नम्रपणे वागतील. चुकून जर चोरांनी पकडलंच तर ते पण पटकन ओळखून सोडून देतील. ते म्हणतील, अरे इसके पास है क्या? सगळे ओळखायला लागतील प्रतिबिंब नसलेला माणूस म्हणून. या दारावरती मी पाठी सुद्धा लावेल, इथे प्रतिबिंब नसलेले श्री ठोकळे राहिले. इतकं भाग्य असतं का कोणाच्या नशिबात? मला सांगणार नाही ना कुणालाच. शेजारी बाजारी, आत्मिष्ट नातेवाईक, मित्र मैत्रिणी, सरकारी अधिकारी, रेशनिंग अधिकारी, आरटीओ लोक, बॉस रेशन कार्डच रद्द करतील, ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेतील, नोकरीच जाईल. बरोबरच आहे. लोकांना अनपेक्षित सवयी बाहेरचं अनैसर्गिक असं काही चालत नाही. घाबरून जातात ते एकदम. अशा भीतीपोटी ना त्या अशा अनैसर्गिक गोष्टींना ठारच मारतात. हो, सांगतो ना. माझ्या लहानपणी माझ्या वर्गात एक मुलगा होता. त्याच्या कपाळावरती टेंगूळ होतं. तर त्याला टेंगळ्या म्हणून आम्ही चिडवून इतकं हैराण केलं की त्याने जीवच दिला तळ्यात. यालाही द्यावंसं वाटत होता. मी म्हटलं नाही, आधी या खिडकीला जाळी बसवून घेतली पाहिजे. 5व्या मजल्यावर राहतो. मला म्हणतो, मी दिसतो कसा? ठोकळ्यासारखा. माझं शरीर दिसतं. आता काय हात लावून पाहू? म्हणजे शरीर आहे ही गोष्ट 2च गोष्टींमुळे सिद्ध होते. एक प्रतिबिंबामुळे, 2 दुसऱ्या शरीरामुळे. नाहीतर एका वस्तूमुळे दुसरी वस्तू सिद्ध होते. एका वस्तूला अर्थ काय नुसते? प्रश्न वाढून गेला मनात. म्हणजे प्रतिबिंब म्हणजे नुसतं शरीर की शरीर म्हणजे नुसतं प्रतिबिंब? आरशात काय दिसतं? मन, आत्मा, हृदय? काय पाहतो आपण आरशात? किंवा आपण आरशात पाहतो असं म्हणण्यापेक्षा आरशाचं प्रतिबिंबच आपल्याकडे पाहतंय असं कशावरून नसेल? हेही खरंच नाही. आता आला असेल त्याच्या प्रतिबिंबाला त्याच्याकडे बघण्याचा कंटाळा, गेला असेल कंटाळून कुठेतरी. ठोकळे असलं म्हणून काय झालं? रोज 30 वर्ष तेच ठोकळे, पण बघणार किती ते तरी? गेला असेल कंटाळून. पण माणसाचंच प्रतिबिंब माणसाला कंटाळू शकतं. नाही, शरीर ही कंटाळायलाच गोष्ट. मन ही एकमेव गोष्ट अशी जिथं कंटाळा म्हणून येत नाही. काहीतरी घडत असतं ना मनात सारखं. निदान काही ना काही घडवत तरी राहता येतं. करायचा आपला विचार, असं होईल तसं होईल, असं करू तसं करू. स्वप्न रंगवावी, लज्जतदार, कुमारदार, बहारदार. अरे ना ते प्रतिबिंब. मन आहे ना जिथं जागतं जिवंत मन, त्याला बिझी ठेवा मिस्टर ठोकळे. मग काही
त्याशिवाय जगणार कसं तुम्ही? प्रतिबिंब नाही होणे एक क्षुद्र गोष्ट वाटते का तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे या शहरात ते 99% लोक प्रतिबिंब रेषेच्या खाली राहतात, सतत स्वतःचा विचार स्वतःच्याच प्रतिबिंबाचा. अरे हवं कशाला ते फडतूस प्रतिबिंब? काय असं मोठं पुतळ्यासारखं प्रतिबिंब आहे तुमचं म्हणून तुम्ही सुंदर दिसाल? राग येऊ नका खरं बोलू तर, पण समोर कुणी नसताना ना कुणाचा चेहराही आठवत नाही सहसा. नुसते कान नाक डोळ्यासमोर आकृती तरंगत राहते डोळ्यासमोर. आणि बरोबरच आहे, 10 लाख 10 कोटी लोकांसारखाच एक रूप, असं काय मोठं आठवण्यासारखं असणार तुमच्यात? कशाला अभिनंदी प्रतिबिंबाची विचार? गर्दीत तर शोधून सापडणार नाही स्वतःला, आणि हरवलंच तुझं प्रतिबिंब तर काय असा मोठा परिणाम होणार या जगावरती बरा होईल? सगळ्यांचीच प्रतिबिंब नाहीशी झाली तर काय होईल? भयंकर उत्पात नाही होणार, लोक घाबरतील, संतापतील, दंगे धोके सुरू होतील. ही शक्यताच विसरलेली वाटते. अहो साधी गोष्ट आहे, आपल्याला प्रतिबिंब आहे ही गोष्टच पुढे किती टक्के लोकांना माहिती आहे ना? सकाळपासून रात्रीपर्यंत लोक नुसती धावधाव करत असतात या शहरात. घाम पुसताना त्याला आरशात पाहायला फुरसत नसते. त्यांना काय वाटणार आपली प्रतिबिंब अगदी नाहीशी झाली तरी? ती चेन शिष्ट उच्च भ्रू लोकांनी करत. आणि मी तर म्हणतो असं जर झालंच ना, म्हणजे अगदी कुणालाच प्रतिबिंब उरली नाही ना, तर आणखी काय हवं? समानता प्रस्थापित झाली, विषमता नष्ट झाली, सगळे एका स्तरावर आले. मला काय म्हणायचं होतं, हा दरवाजा म्हणजे आयुष्यात येण्याचा दरवाजा. इथून कुणीही कधीही कसंही येतं जातं, येऊ शकतं, जाऊ शकतं. आणि ही खिडकी म्हणजे मनाची खिडकी. मला म्हणतो तुम्ही माझ्या मनात या ना, म्हणून 3 वेळा त्यानं मला या दंसक्या खिडकीतून आत बोलवलं. आत आलो तर काळोख, बाहेरचा गोंगाट वेगळाच. आता म्हणतोय मी तुमच्या मनात येऊ, म्हणून 2 वेळा तो स्वतः या खिडकीतून आत आला. काळोखात दिसला नाही, पण मला नाही आवडतं तो माझ्या मनात आल्याचं. खिडकीला जाळी लावायच्या आधी थोडी मारली नाही, जीव गेल्याचं काही नाही हो, पण इतकं 5व्या मजल्यावरून खाली पडून सुद्धा कसलाही आवाज नाही, गोंगाट नाही, रहदारीला अडथळा नाही, ट्रॅफिक जॅम्स नाही. नुसतं एक चिकट त्याला सारखं भस्कन काळ काहीतरी पसरलं रस्त्यावर.